नमस्कार. आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आमच्या घरासमोरील परसबागेत आमच्या आईने लावलेल्या अनेक झाडापैकी एक आमच्या भागात न आढळणारं वेगळं झाड. हे आहे हनुमान फलाचं झाड. तुम्ही बघू शकता, हे बघा. हा फणसासारखा बाहेरून काटेरी आहे, पण हा सीताफळ वर्गातील झाड आहे. वरून हिरवा रंग आहे, पिकल्यानंतर त्याला पिवळसर रंगाची वरती साल आपल्याला दिसते. आणि हा झाड उष्ण कटिबद्ध पट्ट्यात आढळतो. आतमध्ये, या फळाच्या आतमध्ये सफेद गर असतो आणि मऊ असतो, आणि खाण्यासाठी त्याची चव आंबट गोड अननसासारखी आपल्याला लागते. या हनुमान फळाचा उपयोग यकृतावर, उलट्या होणे, सूज येणे याच्यावर केला जातो. तसेच कॅन्सरवरही हा खूप उपयोगी आहे. तुम्ही बघू शकता, 2-3 फळं लागलेली आहेत. आता पावसामुळं थोडा हवा सुटल्यामुळं फांद्या तुटलेल्या आहेत या झाडाच्या, त्याच्यामुळं. आणि हा फळ दिसायला जरा ओबडधोबडच असतो आणि आपल्या भागात तेवढा आढळत नाही. याची शेती सोलापूर, पुण्यामध्ये इंदापूर इथे भरपूर प्रमाणात केली जाते. आणि आता तुम्हाला मी तोडलेले 2-3 हनुमान फळ दाखवतो. हे अशा प्रकारचे हा हनुमान फळ असतो. त्याची साल बघा, पिवळसर झालेली आहे. खायला आंबट गोड असतो आणि हा 1-1.5 किलोपर्यंत सहज भरतो. सीताफळात जेवढे बिया असतात तेवढे याच्यामध्ये नसतात. या फळाला इंग्रजीमध्ये सोर्स ऑफ असेही म्हणतात. आणि हे झाड खूप उंच वाढतं. याच्या पानांचाही उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. आता आम्ही याच्यातलं एक फळ आता कापणार आहोत आणि याची चव घेणार आहोत. आम्ही हा दिसतोय तो हनुमान फळ पाडणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, पाडलेले आहे बघा, पिवळ्या कलरचे. याला काटे आहेत, त्याच्यामुळे मी एक कपडा घेतला होता झलकण्यासाठी, ते काटे हाताला लागू नयेत म्हणून. आता याला कापू चला. पहिला आपण कापून बघणार आहोत. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती बिया आहेत. सीताफळापेक्षा कमी आहेत, मी मगाशीच बोललो होतो. हे बघा, आणि त्याचा गर सफेद आहे.
थोडा अजून थोडा कच्चा आहे त्याच्यामुळं, नाही तर थोडा तांबूस कलर येतो याला आणि आणखी मऊ होतो. अजून या फळाला तुमच्याकडं काही वेगळं नाव असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशी नवनवीन वेगळी झाडं नक्कीच आपल्या घरासमोर लावा. धन्यवाद.